पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1चा कार्बनी संयुगे हे प्रकरण 9 आपण पाहत आहोत। या प्रकरणामध्ये आपण आज ऑक्सिडीकरण या घटकापर्यंत आहोत। ऑक्सिडीकरण म्हणजे काय, यामध्ये ऑक्सिडीकरण कशाला म्हणायचे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। यामध्ये आपण ऑक्सिडीकरण म्हणजे काय, तर आपल्याला ऑक्सिडीकरणाची उदाहरणं आपण पाहत असताना कार्बनी संयुगे हवेत पेटवली असता ती प्रज्वलित होतात तेव्हा कार्बन डायऑक्साईड वायू हा तयार होतो, हे आपण पाहिलेलं आहे। यासारख्या ज्या अभिक्रिया आहेत, ह्या अभिक्रिया होत असताना कार्बन डायऑक्साईड आणि पाणी ही उत्पादित तयार होताना प्रकाश आणि उष्णता हे दोन उत्पादित यामध्ये मिळत असतात। ही ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया या ठिकाणी आहे। मग ऑक्सिडीकरण म्हणजे काय, तर पहा ऑक्सिडीकरणाची व्याख्या काय आहे, कोणत्याही पदार्थामध्ये ऑक्सिजन मिळवले जाण्याची प्रक्रिया म्हणजे ऑक्सिडीकरण होय। याशिवाय आपल्याला रासायनिक अभिक्रियाच्या बाबतीत या ऑक्सिडीकरणाची व्याख्या आपण यात अगोदर पाहिलेल्या आहेत। आपल्याला संज्ञा स्पष्ट करा यामध्ये प्रश्न जो विचारला जातो, यामध्ये ऑक्सिडीकरण याबद्दल आपल्याला संज्ञा स्पष्ट करावी लागते, तेव्हा आपल्याला याची व्याख्या म्हणजे ऑक्सिडीकरण म्हणजे काय, त्यानंतर उदाहरण ऑक्सिडीकरणानंतर इथेनॉलचे इथेनॉइक आम्ल तयार होते, म्हणजे पहा CH3CH2OH हे इथेनॉल आहे। यामध्ये उत्प्रेरक हा ऑक्सिडक असतो आणि हा ऑक्सिडक वापरून यापासून ऑक्सिडीकरणानंतर इथेनॉलचे इथेनॉइक आम्लामध्ये रूपांतरण होते, ही ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया आहे। याचप्रमाणे दुसरे उदाहरण आपल्याला या ठिकाणी काय लिहिता येईल, कार्बनी संयुगे ऑक्सिजनच्या हवेच्या उपस्थितीत जाळले असता कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होते, याचबरोबर उष्णता व प्रकाश बाहेर फेकला जातो। अशा अभिक्रियांना ज्वलन अभिक्रिया असं म्हणतात। म्हणजे ज्वलनाच्या ज्या हायड्रोकार्बनच्या ज्या रासायनिक अभिक्रिया आहेत, या सुद्धा ऑक्सिडीकरणाच्या अभिक्रिया या ठिकाणी आहेत। हे आपण यापूर्वीही ज्वलन अभिक्रियेमध्ये हे अभ्यासलेले आहे। ऑक्सिडीकरणाच्या अभिक्रियेमध्ये ऑक्सिडक हा महत्त्वाचा असतो। जे पदार्थ ऑक्सिजन देऊ शकतात त्यांना ऑक्सिडक असं म्हणतात। मग ऑक्सिडक म्हणून उत्प्रेरकामध्ये आपल्याला यामध्ये पोटॅशियम परमॅग्नेट आणि पोटॅशियम डायक्रोमेट हे उत्प्रेरक वापरल्यानंतर आपल्याला हे उत्प्रेरक ऑक्सिजन उपलब्ध करून देतात, म्हणून त्यांना ऑक्सिडक असं म्हटलं जातं। मग ऑक्सिडक म्हणजे काय की जे पदार्थ दुसऱ्या पदार्थांना ऑक्सिजन देऊ शकतात त्यांना ऑक्सिडक असं म्हणतात। आपल्याला संज्ञा लिहा, यामध्ये पाठाखाली हा सुद्धा प्रश्न दिलेला आहे। यामध्ये आपल्याला ऑक्सिडक याबद्दल दोन मुद्दे या ठिकाणी स्पष्ट होतात। यामध्ये सर्वप्रथम याची व्याख्या आहे आणि त्यानंतर यामध्ये त्याची उदाहरणं दिलेली आहेत। पोटॅशियम परमॅग्नेट आणि पोटॅशियम डायक्रोमेट हे ऑक्सिडक किंवा अल्काईन माध्यमातील ऑक्सिडक म्हणून वापरले जातात। म्हणजेच ऑक्सिडकाचा परिणाम होऊन कार्बनी संयुगातील विशिष्ट जो क्रियात्मक गट असतो, हा क्रियात्मक गटाला विस्थापन करण्याचं काम ह्यामध्ये ऑक्सिजन हा करत असतो। आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली जी कृती आहे, ही कृती यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे हे आपण पाहणार आहोत। हे करून पहा, यामध्ये तुम्हाला पान क्रमांक 124 वरती हा सविस्तर भाग आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। पण यामध्ये काय आहे हे करून पहा मध्ये परीक्षा नळी, बन्सेन बर्नर, मोजपात्र, ड्रॉपर इत्यादी साहित्य दिलेलं आहे। यामध्ये रासायनिक पदार्थ इथेनॉल, सोडियम कार्बोनेट, विरल द्रावण, पोटॅशियम परमॅग्नेटचे विरल द्रावण अशी आपल्याला रासायनिक पदार्थ दिलेले आहेत। या रासायनिक पदार्थामध्ये कृतीमध्ये आपल्याला परीक्षा नळीमध्ये 2 ते 3 थेंब इथेनॉल घ्यायचं आहे आणि यात 5 मिली सोडियम कार्बोनेटचे द्रावण मिसळून परीक्षा नळी ही आपल्याला बर्नरवरती धरायची आहे आणि तिला कोमट होऊ द्यायचं आहे। या कोमट द्रावणामध्ये आपल्याला पोटॅशियम परमॅग्नेट हा ऑक्सिडक हा यामध्ये ड्रॉपरच्या साहाय्याने थेंब थेंब आपल्याला या ठिकाणी टाकत राहून तो सतत हलवत राहायचा आहे। म्हणजे मिळवण्याची प्रक्रिया या ठिकाणी आपल्याला करावायची आहे। या असे केल्यानंतर पोटॅशियम परमॅग्नेटचा विशिष्ट असा गुलाबी रंग कायम राहतो का, असा एक प्रश्न विचारलेला आहे। या मिळवणीच्या अभिक्रियेमध्ये ही क्रिया करत राहिल्याच्या नंतर थोड्या वेळाने गुलाबी रंग हा नाहीसा होऊन थांबून
तो रंग तसाच पुन्हा कायम राहतो का? तर थेंब थेंब मिळवणी सुरू केल्याच्या नंतर ऑक्सिडीकरणाची प्रक्रिया झाल्याच्या नंतर वापरले गेलेले पोटॅशियम परमॅग्नेट हे गुलाबी रंग नाहीसा होतो आणि मिळवणीच्या एका टप्प्यावर परीक्षा नळीमधील सर्व इथेनॉलचं ऑक्सिडीकरण पूर्ण होतं आणि पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर पोटॅशियम परमॅग्नेटची ही प्रक्रिया परत चालू ठेवली त्याचा वापर न झाल्यामुळे अतिरिक्त पोटॅशियम परमॅग्नेटचा गुलाबी रंग नाहीसा न होता तो परत कायम राहतो. अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी ही कृती दिलेली आहे. ह्या कृतीतील रासायनिक अभिक्रिया काय सांगते? ही रासायनिक अभिक्रिया काय आहे? तर ही अभिक्रिया ही ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया आहे. ती अभिक्रिया आपण या ठिकाणी पाहूया ती कशा पद्धतीने दिलेली आहे. ही दिलेली जी रासायनिक अभिक्रिया आहे ही आपल्याला इथेनॉल पासून इथेनॉइक ॲसिड तयार होतानाची ही रासायनिक अभिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे आपल्याला ऑक्सिडीकरण याच्या व्याख्येमध्ये सुद्धा ही लिहिता येईल आणि त्यानंतर आपल्याला ऑक्सिडक म्हणजे काय यामध्येही सुद्धा या रासायनिक अभिक्रियेचा आपल्याला उल्लेख करता येईल. तर या रासायनिक अभिक्रियेवरून काय स्पष्ट होते? तर पोटॅशियम परमॅग्नेटमुळे आम्लारीधर्मी द्रावणात इथेनॉलचे ऑक्सिडीकरण होऊन त्याचे इथेनॉइक ॲसिड तयार होते. म्हणजे या अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन हा मिळवला गेलेला आहे आणि हीच उदाहरण आपल्याला उत्प्रेरक म्हणून सुद्धा आपल्याला मांडणी यामध्ये करता येईल की जो पदार्थ केवळ रासायनिक अभिक्रियेमध्ये त्याच्या उपस्थितीमुळे त्या रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो. यामध्ये पोटॅशियम परमॅग्नेट हा ऑक्सिडक ही आहे आणि याच्या उत्प्रेरक म्हणून सुद्धा हा आपल्याला या ठिकाणी वापरता येईल. तर ऑक्सिडक पदार्थ कोणता? तर कोणत्या पद्धतीनं आहे? तर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येऊन जाईल. तर यामध्ये इथेनॉल पासून इथेनॉइक आम्ल तयार होते. म्हणजे पहा याच्यातला इथेनॉलमध्ये क्रियात्मक गट हा OH आहे आणि याच्यामध्ये इथेनॉइकमध्ये COOH म्हणजे OIC ऑइक ॲसिड मग असा एक क्रियात्मक गट यामध्ये दिलेला आहे. यामुळे यामध्ये OH मध्ये एक ऑक्सिजन मिळवला गेल्यानंतर यामध्ये इथेनॉइक ॲसिड हे यापासून आपल्याला मिळताना दिसते. या ठिकाणी आपल्याला तुलना करा. यामध्ये विचारलेला प्रश्न काय आहे? इथेनॉलचे इथेनॉइक ॲसिडमध्ये रूपांतरण ही ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया आहे का? तर होय. इथेनॉल पासून इथेनॉइक आम्ल तयार होतं. याच्या रूपांतरणामध्ये इथेनॉलमध्ये एक ऑक्सिजन मिळवला जातो. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आम्लारीधर्मी जे काही पोटॅशियम परमॅग्नेट आहे यामध्ये आपल्याला ऑक्सिजन हा उपलब्ध करून देतो म्हणून हा ऑक्सिडक आहे आणि ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन मिळवला जातो त्याला आपण ऑक्सिडीकरण अभिक्रिया असं म्हटलेलं आहे. म्हणून या ठिकाणी तुलना करताना इथेनॉलचे इथेनॉइक ॲसिडमध्ये रूपांतर होते ही ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया आहे का? तर निश्चित आहे की ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये पदार्थ ऑक्सिजन मिळवण्याची प्रक्रिया करून देतो. म्हणजे आपल्याला या ठिकाणी दिलेली जी काही कृती आहे ही कृतीवरून इथेनॉलमध्ये पोटॅशियम परमॅग्नेट थेंब थेंब याने मिसळले असता मिळवणीची प्रक्रिया होत असताना ऑक्सिडीकरण म्हणजे प्रथम याच्यामध्ये पोटॅशियम परमॅग्नेटचा गुलाबी रंग नाहीसा होतो आणि मिळवणीच्या टप्प्यावर परीक्षा नळीमध्ये इथेनॉलचे पूर्ण ऑक्सिडीकरण होते आणि ऑक्सिडीकरणाची प्रक्रिया पुढे चालू ठेवल्यास एका टप्प्यावरती आपल्याला या ठिकाणी गुलाबी रंग नाहीसा झालेला दिसतो आणि नंतर तो कायम राहिलेला आपल्याला ह्यामध्ये दिसतो. म्हणून ही रासायनिक अभिक्रिया ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया ही होते हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल. समावेशी अभिक्रिया म्हणजे काय? जेव्हा एखादे कार्बनी संयुगे दुसऱ्या संयुगाबरोबर संयोग होऊन दोन्ही अभिक्रियाकारकामधील सर्व अणू असलेले एकच उत्पादित तयार होते तेव्हा त्या अभिक्रियेला समावेशन अभिक्रिया असे म्हणतात. या ठिकाणी उदाहरणादाखल आपल्याला इथीन पासून म्हणजे C2H2 पासून म्हणजे कार्बन कार्बन दुहेरी बंध आहे आणि यापासून आपल्याला इथेन तयार होण्याची ही जी प्रक्रिया आहे ही समावेशन अभिक्रियेची आहे. म्हणजे इथीनची अभिक्रिया हायड्रोजन वायू बरोबर झाली असता असंपृक्त हायड्रोकार्बन पासून संपृक्त हायड्रोकार्बन हा तयार होतो.
समावेशन अभिक्रियामध्ये असंपृक्त संयुगापासून फक्त संपृक्त संयुग तयार होण्याची एक प्रक्रिया आहे. यामध्ये दुहेरी बंध असतो, म्हणजेच असंपृक्त यापासून संपृक्त बनण्याची ही प्रक्रिया यामध्ये आहे. म्हणजे क्रियात्मक गट हा बहुबंध याच्या स्वरूपात असतो. त्यामुळेच उत्पादित म्हणून संपृक्त संयुगे ही असंपृक्त हायड्रोकार्बन पासून संयुगापासून ही तयार होण्यात ही प्रक्रिया ही होत असते. ही अभिक्रिया होत असताना अतिरिक्त ही अभिक्रिया ही घडून येत असते, म्हणून या अभिक्रियेलाच आपण संयोग अभिक्रिया असंही आपण यामध्ये म्हणू शकतो. तर उदाहरणार्थ आपल्याला काय आहे, तर या ठिकाणी आपल्याला इथिन पासून इथेन तयार होण्याची ही प्रक्रिया या ठिकाणी आपल्याला दाखवता येईल. असंपृक्त हायड्रोकार्बन पासून संपृक्त हायड्रोकार्बन या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. या ठिकाणी उत्प्रेरक ही एक दिलेली संकल्पना या ठिकाणी आहे. या ठिकाणी इथिन पासून म्हणजे असंपृक्त हायड्रोकार्बन मध्ये दुहेरी बंध आहे आणि यापासून इथेन तयार हा एकेरी बंधाने तयार होतो. म्हणजे असंपृक्त हायड्रोकार्बन पासून संपृक्त हायड्रोकार्बन बनण्याची ही प्रक्रिया आहे. याच अभिक्रियेला आपण ही समावेशी अभिक्रियेचं उदाहरण म्हणून सुद्धा सांगू शकतो. आणि उत्प्रेरक म्हणजे काय याचं उदाहरण लिहा, यामध्ये सुद्धा आपल्याला हे सांग. या अभिक्रियेला आणखी एक अभिक्रिया म्हणता येते, ती म्हणजे विस्थापन अभिक्रिया किंवा दुहेरी विस्थापन सुद्धा आपण अभिक्रिया या ठिकाणी म्हणू शकतो. असा एक आपल्या डोके चालवामध्ये सुद्धा या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. या ठिकाणी पहा समावेशन अभिक्रिया, यामध्ये हे करून पहा यामध्ये कृती काय आहे ते पहा. परीक्षा नळ्या आणि ड्रॉप इत्यादी साहित्य दिलेलं आहे. रासायनिक पदार्थ टिंक्चर आयोडीन, यामध्ये आयोडीनचे इथेनॉलमधील असणारे द्रावण दिलेलं आहे. ब्रोमिन वॉटर, पातळ केलेले वनस्पतीचे तूप किंवा विविध तेले, यामध्ये शेंगदाणा तेल, करडई तेल, सूर्यफूल पाम तेल असेल यासारखे तेल यामध्ये घेतले आहे. एका परीक्षा नळीमध्ये 2 ml तेल घेतलं, त्याच्यामध्ये 4 थेंब टिंक्चर आयोडीन किंवा ब्रोमिन वॉटर टाकलं असता यामध्ये ब्रोमिन किंवा आयोडीनचा जो मूळ रंग आहे तो मूळ रंग नाहीसा झाला का ते ठरवा. आणि ही अभिक्रिया आपल्याला समावेशी अभिक्रिया आहे हे आपल्याला खाली दिलेल्या तक्त्यावरून आपले हे पूर्ण करायचं आहे. आता ही वरील कृती जी दिलेली आहे ही ब्रोमिनचा किंवा ब्रोमिन आयोडीनचा रंग नाहीसा होणं, कमी होणं या निरीक्षणावरून आपल्याला हे सांगता येईल. ब्रोमिन आयोडीन या ठिकाणी वापरले गेलेले आहे, म्हणजे या ठिकाणी ब्रोमिनची आयोडीनची संबंधित दुसऱ्या पदार्थाबरोबर अभिक्रिया झाली आणि त्या अभिक्रियेला समावेशी अभिक्रिया आपण म्हटलेला आहे. समावेशी अभिक्रिया म्हणजे काय की जेव्हा एखादे संयुग दुसऱ्या संयुगाबरोबर संयुग पाहून अभिक्रियाकारकामधील अणू ही एकच उत्पादित तयार करतं, म्हणजे या अभिक्रियेला आपण समावेशी अभिक्रिया म्हटलेला आहे. समावेशी अभिक्रियेमध्ये असंपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे दुहेरी बंध असलेले असंपृक्त संयुगापासून संपृक्त संयुग तयार होण्याची ही प्रक्रिया या ठिकाणी दिलेली आहे. असंपृक्त संयुगाची आयोडीन किंवा ब्रोमिन यामधील समावेशी अभिक्रिया कक्ष तापमानाला तात्काळ होते. शिवाय ह्या अभिक्रियामध्ये रंग बदलावरून म्हणजे आपल्याला डोळ्याने जाणवून ह्या अभिक्रिया आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्यामुळे ह्या अभिक्रिया संयुगामध्ये बहुबंध ओळखण्याची परीक्षा म्हणून या ठिकाणी तेल आणि आयोडीन या अभिक्रियेमध्ये आयोडीनचा रंग नाहीसा होतो की नाही यावरून आपल्याला हा दिलेला जो तक्ता आहे हा तक्ता आपल्या या ठिकाणी पूर्ण करावायचा आहे. तो तक्ता पहा काय आहे तो आपण पूर्ण करावूया. पहा या ठिकाणी तुम्हाला मी काही मेदाम्लाची उदाहरणं दिलेली आहेत. मेदाम्लाचे काही फॉर्म्युले सुद्धा दिलेले आहेत. ते फॉर्म्युले काय आहेत ते आपण पाहूया. स्टिरिक ॲसिड म्हणजे C17H35 आणि COOH म्हणजे कार्बोक्सिलिक आम्लाचा गट आहे. यामध्ये दुहेरी बंध नाही, कारण की आपल्याला हा एका हायड्रोजन अणूचं विस्थापन करून म्हणजे कार्बन अणूच्या संख्येच्या दुप्पट 36 होतात, म्हणजे हायड्रोजन अणू 36 आणि एका हायड्रोजन अणूचं विस्थापन होऊन एक कार्बोक्सिलिक आम्लाचा क्रियात्मक गट याकडे जोडलेला गेलेला आहे. म्हणून या ठिकाणी हे संयुग जे आहे हे संपृक्त संयुग आहे, म्हणजे यामध्ये आपल्याला दुहेरी बंध हा नाही म्हणजे 0 आहे. म्हणून आयोडीनचा रंग हा नाहीसा होईल का, तर नाही. या ठिकाणी होईल आपण कट केलेला आहे. ओलिक ॲसिड यामध्ये
C17H33 असं दिलेलं आहे आणि क्रियात्मक गट दिले आहे. याच्यामध्ये कार्बन कार्बन अणूमध्ये दुहेरी बंधाची संख्या 1 दिलेली आहे, म्हणून आयोडीनचा रंग नाहीसा होईल. या अशा परीक्षेवरून, या निष्कर्षावरून हे या ठिकाणी दुहेरी बंध यामध्ये आहे हे आपल्या लक्षात येईल. म्हणून नाहीला आपण कट केले आणि होय आपण या ठिकाणी ठेवूया. पामेटिक ॲसिड जे आहे C15H31 म्हणजे 31 आहे आणि कार्बोक्सिलिक आम्ल 1 आहे. म्हणजे हा 15ची दुप्पट या ठिकाणी 30 होते. यामध्ये तुम्हाला 15 दोन्ही 30 अधिक त्याची दुप्पट आणि अधिक 1 त्याच्यामध्ये मिसळल्यानंतर तुम्हाला आपल्या लक्षात येते की याला अल्केनचा फॉर्म्युला लागू होतो. म्हणून याच्यामध्ये कार्बन अणूची संख्या ही म्हणजे कार्बन कार्बन अणूमध्ये दुहेरी बंध याच्यामध्ये नाही. म्हणजे आयोडीनचा रंग नाहीसा झाला का तर नाही. त्यानंतर आहे लिनोलिक ॲसिड. यामध्ये C17 आणि H31 असं आहे. तर अशा पद्धतीने यामध्ये आपल्याला दिलेला जो काही कार्बोक्सिलिक ग्रुप आहे तो यामध्ये 1 आहे. म्हणजे कार्बन कार्बन अणूची संख्या या ठिकाणी ही दुहेरी बंधाची संख्या 2 आहे. म्हणजे कार्बन अणू 17 आहेत आणि वरचा पामेटिकमध्ये कार्बन अणू 15 आहेत. हायड्रोजन अणूची संख्या जरी सारखी जरी असली तरी आपल्याला यावरून लक्षात येतं कार्बन अणूची संख्या ही 15 आणि 17 यामध्ये फरक आहे. यामध्ये कार्बन अणूचे दुहेरी बंधाची संख्या या ठिकाणी 2 आहे. म्हणून आयोडीनचा रंग नाहीसा होईल का तर होणार नाही. म्हणजे या ठिकाणी होईल असं म्हणलंय आणि नाहीला आपल्या शब्दाला या ठिकाणी कट करायचं आहे. वनस्पतीच्या तेलामधून वेगवेगळ्या केलेल्या 4 मेदाम्लाची आपल्याला नावे या ठिकाणी दिली आहे. हा तक्ता या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे. आता यामध्ये रेणुसूत्रामधील त्या संरचनेमधील कार्बन कार्बन अणूच्या दुहेरी बंध किती आहे ते ओळखले आपण. या ठिकाणी तुम्हाला दुहेरी बंध आपल्याला या ठिकाणी 2 ठिकाणी दिले होते आणि कोणत्या मेदाम्लाबरोबर आयोडीनचा रंग नाहीसा झाला हे आता या तक्त्यावरून आपण सांगितलं आहे. असंपृक्त संयुगाची समावेशी अभिक्रिया आपण या अगोदर सांगितली आहे. हायड्रोजनच्या समावेशन संपृक्त तयार होते. या अभिक्रियेमध्ये प्लॅटिनम किंवा निकेल सारख्या उत्प्रेरकाची आवश्यकता या ठिकाणी असते. या ठिकाणी उत्प्रेरकाची आपल्याला व्याख्या दिलेली आहे आणि ही उत्प्रेरकाच्या व्याख्या देऊन आपल्याला या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया सुद्धा या ठिकाणी आपल्याला पूर्ण करता येते. तर पहा, उत्प्रेरक म्हणजे काय की जो पदार्थ रासायनिक अभिक्रियेला कोणताही धक्का न लावता तिचा दर बदलतो त्या रासायनिक अभिक्रियेला उत्प्रेरक अभिक्रिया असे आपण म्हणतात. तर उत्प्रेरक अभिक्रियेची उदाहरण तुम्हाला हे या ठिकाणी मांडता येईल. या अगोदर आपण दाखवलं जे आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी मांडता येईल. या अभिक्रियेमध्ये याच्या उपयोगाने वनस्पतीजन्य तेलाचे निकेल उत्प्रेरकाच्या उपस्थितीत राहून हायड्रोजीभवन करतात आणि आयोडीन वापरून वरील केलेल्या कृतीमध्ये आयोडीनची परीक्षा घेऊन रेणूमध्ये बहुबंध दुहेरी बंध असल्याचे आपल्याला दर्शवते. तर वनस्पतीचे तूप हे संपृक्त असल्याचे दर्शवते. वनस्पतीच्या तेलाच्या रेणूमध्ये लांब असंपृक्त हायड्रोकार्बन शृंखला असतात आणि हायड्रोजन भावनामुळेच संपृक्त शृंखला ही तयार होते आणि त्यापासून आपल्याला हे तूप तयार करता येतं. आता या रासायनिक अभिक्रियेमध्ये आपल्या एक लक्षात येतं की आपण खात असलेली जी काही तेले आहेत ही दुहेरी बंध म्हणजेच असंपृक्त मेद आहेत आणि अशी असंपृक्त मेद ही आपल्याला आरोग्यास उपयुक्त असतात, परंतु संपृक्त मेद हे आपल्या आरोग्याला घातक असतात. असा आपल्याला चुकीबरोबरचा सुद्धा प्रश्न या ठिकाणी सोडवण्याकरिता हे वाक्य आपल्यासाठी लक्षात ठेवायचे. परत एकदा सांगतो, दुहेरी बंधांनी युक्त असंपृक्त मेद हे आरोग्यकारक असतात म्हणजे आरोग्याच्या फायद्याचे असतात. तर संपृक्त मेद जी असते हे आपल्याला आरोग्यास घातक असतात. म्हणून आपण जी खात असलेली जी काही तेल आहेत ही तेल दुहेरी बंधांनी युक्त असलेली संपृक्त मेद आहेत आणि हे आपल्याला शरीरासाठीही उपयुक्त असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून असंपृक्त मेद हे आपल्या शरीरासाठी घातक असतात हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. प्रतियोजन अभिक्रिया म्हणजे काय की ज्या रासायनिक अभिक्रियामध्ये एका प्रकारच्या अणूची किंवा अणुगटाची जागा दुसऱ्या प्रकारचा अणू किंवा अणूचा गट घेतो तेव्हा त्या अभिक्रियेला प्रतियोजन अभिक्रिया असे म्हणतात. म्हणजे ही एक प्रकारची या ठिकाणी आपल्याला क्लोरीन या अणूचे या ठिकाणी विस्थापन होऊन या प्रकारची अभिक्रिया या ठिकाणी ही होते. याला सबस्ट्रॅक्शन रिॲक्शन सुद्धा असं म्हटलं जातं.
उदाहरण आपल्याला मिथेनच्या क्लोरीनीभवनाने प्रतियोजनाच्या अभिक्रियाची 4 उत्पादिते मिळतात. ती उत्पादिते कोणती आहेत, कशा प्रकारची आहेत, ही या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येऊन जाईल. कारण की कार्बन आणि हायड्रोजन अणूमध्ये कार्बन अणूमध्ये एकरी बंध हा प्रबळ असल्याने संपृक्त हायड्रोकार्बन हे अभिक्रियाशील नसतात. त्यामुळे बहुतेक अभिकर्षिताच्या सानिध्यामध्ये ते उदासीन असतात आणि सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये संपृक्त हायड्रोकार्बनची क्लोरीन बरोबर अभिक्रिया जलद गतीने होते आणि ह्या अभिक्रियेने आपल्याला मिथेनच्या क्लोरीनीभवनाने प्रतियोजनाच्या अभिक्रियाची 4 उत्पादिते कोणती आहेत, ती उत्पादिते या ठिकाणी आपण पाहूया. या ठिकाणी तुम्हाला क्लोरीन भवनाची जी अभिक्रिया आहे, मिथेन म्हटल्यानंतर CH4 आणि क्लोरीन वायू याबरोबर रासायनिक अभिक्रिया सूर्यप्रकाशामध्ये होते. तेव्हा एका हायड्रोजन अणूचे विस्थापन होऊन क्लोरीन त्याला हा जोडला जातो. या ठिकाणी HCl हे तयार होते. यामध्ये मिथिल क्लोराईड तयार होते आणि मिथिल क्लोराईडची परत क्लोरीन वायूबरोबर अभिक्रिया झाली असता CH2 Cl2 आणि HCl हे तयार होते. 3 नंबरची रासायनिक अभिक्रिया पहा. CH2 Cl2 प्लस Cl2 या ठिकाणी आपल्याला अभिक्रिया कारकामध्ये क्लोरीन अणूची संख्या ही 4 आहे, हायड्रोजन अणूची संख्या 2 आहे आणि कार्बन अणू 1 आहे. या ठिकाणी उत्पादितामध्ये सूर्यप्रकाश हे बाणावरती उल्लेख केला आणि CH क्लोरीन अणू 3 याला जोडलेले आहेत आणि एक HCl तयार होते. त्यानंतर CH आणि Cl3 प्लस Cl2 याची सूर्यप्रकाशात अभिक्रिया होऊन याच्यापासून टेट्राक्लोराईड अशा प्रकारचा संयुक्त तयार होता आणि हायड्रोक्लोरिक आम्ल या ठिकाणी तयार होते, म्हणजे HCl हे तयार होते. अशा प्रकारची ही क्लोरीनीभवनाची अभिक्रिया आहे. आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये प्रोपीनची याबद्दलची अशाच प्रकारचा एक प्रश्न दिलेला आहे. तो प्रश्न अल्केनच्या समजातकापासून क्लोरीन अभिक्रियेमध्ये उत्पादित तयार होतात का, तर यस होते आणि यामध्ये प्रोपेनच्या क्लोरीनीभवनाची प्रतियोजन अभिक्रियेचे वर्णन या ठिकाणी करता अशाच प्रकारे येईल.